चला तर आज आपण इयत्ता 7वीचा दुसरा जो धडा आहे तो पाहणार आहोत. या धड्यामध्ये आपल्याला एक चांगली अंडरस्टँडिंग येणार आहे आणि ते विषय आहे बघा, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी ह्या तीन बद्दलची आपल्याला या धड्यामध्ये माहिती घ्यायची आहे. मागच्या धड्यामध्ये आपण एक प्रयोग केला होता, तर या धड्यामध्ये आपण त्याच प्रयोगाच्या आधारे हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्याबद्दलची माहिती घेऊ. चला तर सुरुवात करूया चंद्राच्या गतीपासून. ठीक आहे. पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे. ठीक आहे. अक्षीय म्हणजे त्याचा स्वतःचा जो अक्ष आहे त्याच्याभोवती फिरणारा अशी जी गती आहे तिला अक्षीय गती म्हणतो, आणि चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तर ती जी फिरण्याची गती आहे तिला आपण कक्षीय गती म्हणतो. ठीक आहे. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो, तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरीही तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. कारण बघा ना, चंद्र काय करते तर पृथ्वीभोवती फिरते आणि पृथ्वी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. म्हणजे काय, इनडायरेक्टली चंद्रसुद्धा कोणाच्या भोवती फिरायला? तर सूर्याच्या भोवतीच फिरायला. बरोबर आहे. तर चंद्राचा परिभ्रमण आणि परिवलन गतीचा कालावधी हा सारखाच असतो. परिभ्रमण आणि परिवलन जो आहे याचा कालावधी कसा असतो, गतीचा कालावधी कसा आहे तर सारखाच आहे. त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते. आता जरा विचार करा, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का? असल्यास तो कुठे असेल? यासाठी एक कृती आहे, ती करून पाहूया. खालील कृती विद्यार्थ्यांनी मैदानावर करावी. 3 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. हे तुम्ही करायचं नाही, एक फक्त प्रयोग आहे, त्याच्या खाली त्याचं स्पष्टीकरण आहे, त्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगत आहे. ही माहिती 3 विद्यार्थी निवडायचे. त्यांना सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशी भूमिका द्या. सूर्याला मध्यभागी उभे करा, एका मुलाला मध्यभागी उभे करा. प्राथमिक पृष्ठ 1 पहा. ठीक आहे. सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्ष आखून घ्या. पृथ्वी बनलेला विद्यार्थी सतत स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत 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 सूर्य बनलेल्या विद्यार्थ्यांभोवती आखलेल्या कक्षेवर फिरेल. सूर्याभोवती फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरावे. चंद्र बनलेल्या विद्यार्थ्याने स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीभोवती बनलेल्या विद्यार्थ्याभोवती फिरेल. या सर्व केलेल्या कृतीची आकृती वहीमध्ये काढा. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण थोडंसं या वर्गांपेक्षा आपण मोठ्या वर्गांमध्ये गेलो, त्यामुळे ही अंडरस्टँडिंग लगेच आली असेल तुम्हाला. बरोबर आहे. तर बघा, याचं भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षही लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात. यामध्ये बघा, चंद्र जो आहे तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ अंतरावर आहे. या स्थितीला आपण उपभू स्थिती म्हणतो. आणि ज्यामध्ये चंद्र हा पृथ्वीपासून थोड्याशा अंतरावरती आहे याला अपभू स्थिती म्हणायचं. ठीक आहे. यामध्ये चंद्र जे आहे ते पृथ्वीमध्ये लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. ठीक आहे. यालाच आपण चंद्राची परिभ्रमण कक्षा म्हणतो. लक्षात आलं. यामध्ये अंतर बघू शकता तुम्ही, 3,56,000 किलोमीटर हे उपभू म्हणजे पृथ्वी आणि चंद्र जवळ असतानाचं अंतर आहे, 3,56,000 किलोमीटर. आणि अपभूचं अंतर जर बघितलं तर 4,07,000 किलोमीटर आहे. म्हणजे चंद्र आणि पृथ्वी हे जेव्हा एकमेकांपासून जास्तीत जास्त दूर असतात त्यावेळेसचं अंतर आहे. या उलट जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असे म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा, चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे. तुम्ही आता चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे. आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे. आता इथं बघायचं आहे, चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग आहे, त्याच्यानंतर सूर्याची किरण ह्या दिशेने पडत आहेत. ठीक आहे. आता ही डायग्राम समजून घेऊया आपण. यामध्ये इथं आपल्याला सेंटरला पृथ्वी दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यामध्ये शुक्ल पक्ष
आणि कृष्ण पक्ष. ठीक आहे, हे काय आहेत मी तुम्हाला सांगतो, आपण पाहूया. इथं अमावस्या दिसते, इथं पौर्णिमा दिसते, बरोबर आहे. चला आता ह्या डायग्राममध्ये मी फक्त तुम्हाला एक प्लेस मार्किंग सांगितली, कुठं कुठं काय काय आहे. आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. इथं पौर्णिमा आहे, इथं अमावस्या आहे, पृथ्वी आहे सेंटरला. ठीक आहे, त्याच्यानंतर शुक्ल पक्ष आहे अष्टमी, आणि इथं खाली बघितलं तर कृष्ण पक्ष आहे अष्टमी. ठीक आहे, चला अमावस्या, अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकलांची आकृती 2.2 पहा. त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील या आकृतीत दाखवली आहे. ठीक आहे, सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह, म्हणजे एका संदर्भामध्ये दुसऱ्याची, दुसऱ्याच्या संदर्भामध्ये तिसऱ्याची, ह्याला सापेक्ष म्हणायचं. ठीक आहे, आता विचार करा, आकृती 2.2 मधील चंद्राची अवकाशातील स्थिती व पृथ्वीवरून दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल. आता पुन्हा एक डायग्राम आहे, या डायग्रामचा थोडासा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यावरून पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांचे जे कोन आहेत याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. चला पुन्हा एकदा सेंटरला पृथ्वी आहे, पृथ्वीपासून काही अंतरावरती आपल्याला सूर्य दिसतोय, आणि ह्या दोघांच्या मध्ये आता इथं चंद्र आहे. ठीक आहे, चंद्राच्या आपण 4 स्थिती बघू. सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या डायरेक्ट मध्ये चंद्र आहे. इथं जर बघितलं तर पृथ्वीच्या उजव्या हाताला चंद्र दिसतोय, इथं डाव्या बाजूला चंद्र दिसतोय, आणि इकडं सूर्याच्या अपोजिट बाजूला चंद्र आहे. इथं कोणांचा विचार जर केला तर 90 अंश, त्याच्यानंतर 90 अंश, त्याच्यानंतर बघा 180 अंश, आणि त्यानंतर 270 अंश, असे काही कोन सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. ही डायग्राम तुम्हाला फक्त याच्यासाठी सांगतोय की आपल्याला ह्याचं एक्सप्लेनेशन खाली पाहायचं. ठीक आहे, इथं जी कंडिशन दिसते याच्यामध्ये सूर्य आणि चंद्र, यामध्ये सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र असतो, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला अमावस्या दिसते. त्याच्यानंतर शुक्ल पक्ष आहे बघा, इथं शुद्ध अष्टमी ज्याला म्हणतात, आणि इथं म्हणजे उजव्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला वद्य अष्टमी, त्यालाच कृष्ण पक्ष म्हणतो. ठीक आहे, आणि सूर्य आणि पृथ्वी जेव्हा चंद्र जो आहे तो सूर्याच्या अपोजिट बाजूला आहे, त्यावेळेस आपल्याला काय दिसते, पौर्णिमा. आता याचं एक्सप्लेनेशन पाहू. आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो, त्या चंद्रबिंबांचे प्रकाशित भाग असतात. ठीक आहे, हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशांमुळे आपल्याला दिसतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो, तर अमावस्येस तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. ठीक आहे, अमावस्येला कुठं असते तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि पौर्णिमेला कुठं असतो तर पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो. कुठं असते, सूर्याच्या विरुद्ध बाजूस. हा पॉईंट सर्वांनी पाठच करायचा. ठीक आहे पोरो, बघा काय पॉईंट आहे की चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूला असतो, तर अमावस्येला तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. ठीक आहे, नंतर शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागांचा अर्धाच भाग दिसतो, म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो. ठीक आहे, यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण त्याच्या पोझिशनवरून अमावस्या, पौर्णिमा काय असतात. पुढे बघायचं आता ग्रहणे. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा, चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसते. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेच्या सुमारे 5 डिग्रीचा कोन करते. परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला 2 वेळा छेदते. आता याच्यासाठी पण एक डायग्राम आहे, ती डायग्राम पाहूया. अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो कोन 180 अंशाचा पाहायला मिळतो. इथं बघा सेंटरमध्ये सूर्य आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं पृथ्वी आहे, आणि पृथ्वीच्या बाजूला एक कक्षा दिसते आपल्याला, ही कक्षा आहे चंद्राची. ठीक आहे, इथं चंद्र आहे, पण चंद्राची कक्षा जी आहे ही पृथ्वीच्या कक्षेच्या सोबत 5 अंशाचा कोन बनवते. किती, 5 डिग्रीचा कोन बनवते, 5 अंशाचा कोन बनवते.
तर प्रदक्षिणा मार्गातील फरक बघायचा आहे आता मला. चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावस्याच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह, एकमेकांच्या संदर्भातली स्थिती, ज्यामध्ये चंद्र, पृथ्वी, सूर्य यांच्यातील कोन किती अंशाचे असतील. प्रत्येक महिन्यात असे कोन किती वेळा होतील. सूर्यग्रहण. तर सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत एका सरळ रेषेमध्ये असतात. ठीक आहे. समपातळी म्हणजे जर समजा हा सूर्य आहे, हे पृथ्वीचा ऑर्बिट आहे आणि हा चंद्राचा ऑर्बिट आहे. ठीक आहे. त्या दिवशी हे तिन्ही पण काय होणार, एकाच सरळ रेषेमध्ये येतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवरती ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. म्हणजे बघा, सूर्याचे किरण इकडे पडणार होते, पण इथं चंद्र आल्यामुळं ह्या चंद्राची सावली पृथ्वीवर पडेल आणि त्या भागामध्ये काय दिसेल, सावली दिसणार, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सूर्यग्रहण. अशी सावली दोन प्रकारे पडते. मध्य भागात ती दाट असते, तर कडेच्या भागामध्ये ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागामध्ये दाट सावली असते, ज्या भागामध्ये दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. त्या स्थितीस खंडग्रास सूर्यग्रहणाची स्थिती असे म्हणतात. चला, खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते. ठीक आहे. आता पुढे पाहूया. याचं एक्सप्लेनेशन आहे. बघा, इथं दिसतंय पृथ्वी आहे, चंद्र आहे आणि सूर्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी एक डायग्राम आहे, यामध्ये पण पृथ्वी दिसते, इथं चंद्र आहे, इथं सूर्य आहे. ठीक आहे. वरचं जे ग्रहण आहे खंडग्रास ग्रहण आहे. त्याच्यानंतर ही जी बाजूची डायग्राम दिसते हे खग्रास ग्रहण आहे. तर याचं थोडं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. बघा, खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण आणि इथं आहे कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण. चला बघा, याच्यामध्ये आपल्याला सूर्य, पृथ्वी या दोघांच्या मध्ये चंद्र दिसतोय. याच्यामध्ये पण सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये काय आहे, तर चंद्र आहे. आता याचं एक्सप्लेनेशन पाहूया. ठीक आहे. चला, काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू म्हणजे तुम्हाला सांगितलं दूरवाला अंतर. कोणता अंतर आहे, दूर. ठीक आहे. म्हणजेच पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. अशा प्रकारचं जे सूर्यग्रहण पाहायला मिळते याला कंकणाकृती म्हणायचं. कारण पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं अंतर कसं असते, जास्त. या चंद्राची सावली जी आहे ती याच्यापर्यंत डायरेक्ट नाही पोहोचू शकत. ठीक आहे. पण याच्या विरुद्ध जर बघितलं, ठीक आहे, याच्या दुसरी जर बाजू बघितली तर त्या बाजूमध्ये जर बघितलं तर उपभू स्थिती आहे ना, म्हणजे पृथ्वी आणि चंद्र जवळ असतात. त्यावेळेस जर चंद्राची सावली कशी पडेल, तर जास्त पडेल. बरोबर आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते. घट्ट चिखलाचा किंवा चिकणमातीचा एक गोळा घ्या, तो टेबलावर मध्यभागी ठेवा. चिखलाच्या गोळ्यात एक पेन्सिल उभ्या दिशेने रोवा. पेन्सिलचे टोक वरच्या दिशेत येईल हे पहा. पेन्सिलच्या वरच्या टोकावर स्पंजचा किंवा प्लास्टिकचा लहान चेंडू बसवा. या चेंडूला चंद्र माना आणि या चेंडूवर मध्यभागी पेन्सिलने एक वर्तुळ काढा. ठीक आहे. आता बघा, आता या चेंडूच्या मागे 10 ते 15 सेंटीमीटरवर एक मोठा प्लास्टिकचा किंवा रबराचा चेंडू ठेवा. या चेंडूला पृथ्वी माना. त्यावर देखील मध्यभागी पेन्सिलने वर्तुळ काढा. या वर्तुळाला विषुववृत्त समजा. हा चेंडू टेबलावर स्थिर ठेवण्यासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या रबरी रिंगचा किंवा चुंबकीचा
चुंबळीचा आधार घ्या. विषुववृत्तासमोर चंद्रावर काढलेले वर्तुळ येईल अशी मांडणी करा. आता सूर्य म्हणजे विजेरी, ती साधारणतः 1 फूट अंतरावर चंद्राच्या सरळ रेषेत आडवी धरा. विजेरीचा प्रकाश चंद्रावर टाका. इथं तुम्हाला एक डायग्राम दिसते, अशी वाली कृती आहे ती. चंद्राचा पृथ्वीवर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करून सूर्यग्रहणाची स्थिती समजून घ्या. हा प्रयोग करण्याची गरज नाही, आपण तेवढं अंडरस्टँडिंग तुम्हाला याच्यावरून आलं असेल, हे एक्सप्लेनेशनवरून. चंद्रग्रहण. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो, त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते. तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. ठीक आहे. इथं बघू शकता तुम्ही, सूर्य आहे, पृथ्वी आहे, आणि जेव्हा पृथ्वीची सावली एखाद्या भागामध्ये पडते, बरोबर आहे, याच्यामध्ये जर चंद्र आला तर इथं तुम्हाला चंद्र पूर्णतः दिसणार नाही, बरोबर. याच्यावरती पृथ्वीची सावली दिसेल, त्याला म्हणायचं खग्रास. आणि खंड. खंड म्हणजे तुम्ही खंडला काय म्हणू शकता, विभाग, खंड, भाग, है ना. अखंड आहे का तर नाही, अर्धा आहे, है ना, याच्यामध्ये काहीतरी भाग आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला काय म्हणायचं, खंडग्रास. खंडग्रासला लक्षात अशा प्रकारे ठेवू शकता तुम्ही, खंड झालेला आहे ते. तर यासाठी सुद्धा एक प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. चला, यावरून तुम्हाला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण लक्षात आलं असेल, बरोबर आहे. आता जरा डोकं चालवा, असा एक प्रोजेक्ट आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागात ग्रहण दिसणार नाही? कोणत्या भागात दिसणार नाही? जिथं चंद्राची सावली पडत नाही त्या भागामध्ये दिसणार नाही, है ना. कंकणाकृती व खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकते का? नाही होऊ शकत. चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसणार नाही? त्याच्यानंतर चंद्रावर गेल्यास तुम्हाला कोणकोणती ग्रहणे दिसू शकतील? इतर ग्रहांमुळे होणारे सूर्यग्रहण आपण का पाहू शकत नाही? ज्या अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही तेव्हा चंद्राला सावलीच नसते का? हे काही प्रश्न आहेत, याची उत्तरं तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनामध्ये देण्याचा प्रयत्न करा. सूर्यग्रहणाची काही वैशिष्ट्ये आहेत बघा, ते पाहूया. सूर्यग्रहण अमावस्येला होते, पण प्रत्येक अमावस्येला होत नाही. त्याच्यानंतर सूर्य, चंद्र, पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे आणि 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद इतका असतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेला होते, परंतु प्रत्येक पौर्णिमेलाच होत नाही. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे अनुक्रमे एका रेषेत व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे इतका असतो. आता बघू आपण ग्रहण, एक खगोलीय घटना. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यावेळी खगोलीय स्थिती आहेत, या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ अशुभ असे काही नसते. तुम्ही बघितलं असाल, सूर्यग्रहण झाला, चंद्रग्रहण झाला, त्याच्यामध्ये जेवू नका, आंघोळ करू नका, असे तसे बरेचशा अंधश्रद्धा आपल्याला सांगितल्या जातात. तसं आपल्या मानवाच्या आयुष्यात याचा काही फरक पडत नसते. ठीक आहे, ह्या फक्त खगोलीय घटना आहेत. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत असल्याने त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये साहजिकच कुतूहल असते. खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहणे व त्यातही खग्रास सूर्यग्रहण व कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची पर्वणीच असते. ज्या भागात ग्रहण दिसणार नाही तेथे जगभरातील खगोल दिसणार असेल तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात. सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असते, कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी, प्राणी गोंधळतात. त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना असल्याने त्यांचा या घटनेला मिळणारा प्रतिसादही वेगळा असतो. ग्रहणाच्या दरम्यान तुम्ही त्यांचे निरीक्षण करा आणि नोंदवा. चला, इथे घटना दिलेली आहे ती बघूया आपण. पिधान व अतिक्रमण. ग्रहणाप्रमाणे चंद्र, सूर्य यांच्या बाबतही काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात.
त्यांना पिधान आणि अधिक्रमण असं म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे होते. पिधानला ऑक्युल्टेशन म्हणतात. ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोर किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. यालाच पिधान असे म्हणतात. वास्तविक खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे. यावेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाते. दुसरा आहे अधिक्रमण. याला ट्रान्झिट म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा टिपका सरकताना दिसतो. इथे डायग्राममध्ये दिसते बघा तुम्हाला. ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारचं सूर्यग्रहणच असते. ठीक आहे, इथं तुम्हाला बुध या ग्रहाचं अधिक्रमण दिसतंय. चला, तर हा आपला इयत्ता 7वीचा दुसरा धडा होता. यानंतरच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 7वीचा तिसरा धडा पाहणार आहोत. ठीक आहे, तर भेटू पुढच्या क्लासमध्ये.